To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरखड्या पत्रावळींचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं. की भेकावून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारात, माझा तुझा ह्याचा आणि त्याचा आहे. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणारा निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाला, अभिमानावर होणारे बलात्कार. सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होत असलेली सत्वांची विडंबना. आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन खाली उभे राहतो खालच्या मनानं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन एक करुणा करा. आम्ही तेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या? आम्ही तरुण आहोत, आम्ही तरुण आहोत, आम्ही तरुण आहोत, आम्ही तरुण आहोत. हो, तुम्ही तरुण आहात म्हणजे करताय तो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांची. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत किधाड. तरुण आहेत रस्त्यावरची काढव आणि टुकरही. नरकातले सूक्ष्मते कीटक देखील मैथून करतात कीटकींशी, आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखं. या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्यानं चिरून काढलं स्वतःच शरीर आणि आकाशातील नक्षत्रांवर त्या रक्ताचं शिंपड करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला आकाशाकडे पाहून, कोणी आहे का? दश दिशातून उत्तर आलं, हे स्वर्गस्थ शक्तींनो, त्या घरकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयाने आणि व्यथेने लक्तरलेला हा थेरडा उभा राहिला आहे. त्याला दान करा फक्त सहनशीलतेच.
जर तुम्हीच ओतलं असेल या कार्ट्यांच्या काळजामध्ये कृतज्ञतेचं जहर, तर करू नका निदान माझी कुचेष्टा मला असं लाचार करून त्यांच्या समोर. पेटवून उठू द्या माझं अंतकरण उज्ज्वल क्रोधाने. लज्जित करू नका माझी मर्दानी नजर जनांनी, शस्त्रांनी, आसवांच्या थेंबांनी. नाही पेमुर्व सटव्यांनो, मी रडणार नाही. मी घेईन असा अघोरी सूर तुम्हा दोघींचाही, की धडकाप होईल साऱ्या पृथ्वीचा मला आज न कळणार त्या कृत्याने. तुम्हाला वाटत असेल की मी रडेन, पण कारण असेल तरीही नाही. मी रडणार नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्त्रावधीची धड्या. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकड्या पत्रावळींचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदाने, की भिरकावून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेंच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतोय जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि सत्वांच्या गाभाऱ्यात होत असलेली सत्वांची विटंबना. अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो कालच्या मानेने आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला तेही आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तोही आम्हाला विसरतो. विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही तेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या?